नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ग्रामीण भागातून आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या दिंड्यांचे प्रस्थान। आषाढी वारीच्या पावन काळात हातकणंगले तालुक्यातील कुंभोजसह विविध ग्रामीण भागातून विठ्ठल नामाच्या गजरात वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने पायी प्रस्थान करत आहेत। ही परंपरा शेकडो वर्षापासून अखंड सुरू असून भक्तिभावाने ओतप्रोत असलेले या वारीत सहभागी होण्यासाठी शेतकरी, गृहिणी, विद्यार्थी, मजूर अशा सर्वच घटकांचे उत्स्फूर्त योगदान असते। दिंडी म्हणजे विशिष्ट गाव, संस्था किंवा भागातून निघणारा वारकऱ्यांचा गट। प्रत्येक दिंडीत भजन, कीर्तन, टाळ मृदुंगाचा गजर आणि भगव्या पताकांच्या मधोमध चालणारी पालखी असते, ज्यामध्ये संतांच्या पादुका किंवा मूर्ती असतात। काही ठिकाणी या दिंड्यांचे पारंपरिक मार्ग आणि मुक्काम निश्चित असतात, जिथे स्थानिक ग्रामस्थ त्यांचे स्वागत करून अन्नदान, विश्रांती आणि निवासाची सोय करतात। यावर्षी कुंभोज येथून विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आषाढी पायीवारीचे आयोजन करण्यात आलं। हरिभक्त परायण बापूसो कोळी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। प्रस्थानाच्या आधी कुंभोज एसटी स्टँड परिसरात पारंपरिक रिंगण सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून विमल माळी, दीपाली कोळी, सुलोचना कोळी, अश्विनी कोळी, शोभा तोडकर, रंजना कोळी, दीपक कोळी, वनिता सपकाळ, स्वाती कोळी, मंगल खोत, कुमार कोळी, संजय कोळी, जयराम मिसाळ, अनिल कोळी, किरण खोत, सुरेश खोत, लाला कोळी, भीमराव कुंभार, प्रभाकर तोडकर आणि संभाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी आसीम भक्तिभावाने पायी चालणाऱ्या या दिंड्या ग्रामीण संस्कृतीतील भक्ती परंपरेचे प्रतीक आहेत। वारी हे केवळ एक धार्मिक आंदोलन नसून सामूहिक श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्य याचा जागर करणारे पवित्र आंदोलन ठरत आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंढे, कोल्हापूर जिल्हा न्यूज प्रतिनिधी। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।